की भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आदरणीय राजेश दादा बाबाजींचं पूजन करत आहे। त्यानंतर लक्ष्मण वैष्णव सोनेघर तांगडे सतीशजी राऊत, डॉक्टर संतोष गायकवाड जिल्हाध्यक्ष संताजी अखिल तेली समाज संघटन, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आदरणीय किशोर भाऊ चव्हाण बाबाजींचं पूजन करत आहे। अखिल भारतीय वैष्णव ब्राह्मण चतुर संप्रदाय सेवा संघाचे लक्ष्मण सीताराम वैष्णव यांच्यावरती आदरणीय साकलाचे श्रीराम प्रतिष्ठान सौचिती वाळू कृपया ज्यांनी पूजन केलं आपण स्थानापन्न व्हायचे। ज्यांच्या हस्ते पूजन झालेलं आहे कृपया आपण स्थानापन्न व्हायचे। गणेशजी यानंतर आपण भक्त परिवाराच्या वतीनं मुख्य पूजनाकडे जात आहोत। ज्यांनी पूजन केलेले कृपया आपण आपल्या जागेवर स्थानापन्न व्हायचे। हे पूजन झाल्यानंतर जे मुख्य पूजन होणार आहे भजन आणि आपल्याला मस्त नाचून गाऊन भजन म्हणून हे पूजन आपल्याला जगद्गुरूचं करायचे। सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आदरणीय माकणे साहेब आपण हे बाबाजींचं पूजन करून घ्यायचे। ज्यांनी पूजन केलेले कृपया आपण आपल्या जागेवर स्थानापन्न व्हायचे। आदरणीय ज्येष्ठ विधितज्ञ विलासजी धोरडे पाटील आमचे मार्गदर्शक आहेत। बाबाजींचं पूजन त्यांनी केलेलं आहे। कृपया सर्व अतिथींना विनंती की आपण आपल्या जागेवर स्थानापन्न व्हायचे। आता आपण मुख्य पूजनाकडे जातोय। आणि संदीपजी मोडके मुख्य पूजन आहे आणि सुंदर असं भजन होईल। तुबे मामा काळे मामा चला काही चला हार घ्या। बाबाजींचं मुख्य पूजन सुंदर भजन होईल आणि आपण नाचून गाऊन पूजन करायचे। जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांचं पूजन या ठिकाणी संपन्न होते।
आपण नाचून गाऊन आनंद उत्सव आपण या ठिकाणी व्यक्त करणार आहोत. सर्वांनी आपले दोन्ही हात वर करा. सर्वांनी जागेवर उभा राहा. सर्वांनी हा मेन है ना. जागृत हनुमान देवस्थान सुबे मामा आणि त्यांचे सहकारी जागृत हनुमान देवस्थानच्या वतीने आपण पूजन करायचं.
ज्यांनी पूजन केलं कृपया खाली चला. स्टेजवर गर्दी कमी करा. राजू चव्हाण ज्यांचं नाव पुकारलं जाईल तुम्ही पाय करून करा. गेटवर फक्त 5 जण घ्या. राजू चव्हाण वरती असलेली सगळी मंडळी खाली चला. प्रत्येकाला वाटतंय पूजन करावं. कृपया मर्यादा मार्ग सांगायला. हो आता कोणत्या गावाची अवतार करायची सांगितल्यानंतर तुम्ही लोक ऐकता नाही राहू. सगळे खाली स्टेजची कॅपॅसिटी चला ज्यांनी पूजन केलं आहे त्यांनी खाली तालुक्याचं नाव घेतल्यानंतर आपल्या तालुक्याच्या वतीनं फक्त 5 जण कृपया आपण शिस्तपाळा बाबाजींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचे. बाबाजींचं प्रवचन आपल्याला ऐकायचंय. एवढा जर आपण बोलला तर कार्यक्रम खूप वेळ चालेल. आपल्याकडे वेळ कमी आहे. ज्यांनी पूजन केलं आहे त्यामध्ये खाली कृपया कृपया फक्त 5 जण दुसऱ्या पॉईंट चला घरी चला सगळे. गंगापूर तालुका फक्त 5 जण बाकी ते ऐकलं पाहिजे ना आता. हे एकूण हळूहळू पाठवणार. सत्कार होत असताना कृपया शिस्तीत सत्कार करा. एक 5 सांगितलं तर एवढी राहिली का. तुला ज्यांनी पूजन केलेलं आहे त्याची खाली चला. ज्या तीर्थक्षेत्रावर बाबाजींना जगद्गुरु पदवी मिळाली आहे त्या तीर्थक्षेत्रावर प्रवचन आपल्याला ऐकायचंय. बाबाजींचं प्रवचन ऐकलं म्हणजेच पूजन झालं. आपण प्रवचन झाल्यानंतर पूजन घेणार आहोत. आपण जेवण पण चालणार आहे. कृपया आता बाबाजींचं प्रवचन होणार आहे आणि त्याच्यानंतर पूजन स्वीकारणार आहे. बाबाजींचा आदेश आहे. प्रवचन होईल आणि नंतर पूजन स्वीकारणार आहोत. सगळे खाली चला. सगळे खाली चला. कृपया सगळे खाली चला. बाबाजींचं प्रवचन आपल्याला ऐकायचं. पूजन आपण स्वीकारणार आहोत. या ठिकाणी
सर्व पूजन केले आहे. सर्वांना विनंती आहे कृपया आपण सावधान आपण आपल्या जागेवर आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. प्रवचनानंतर राहिलेले पूजन आम्हा सर्व शिवकाका सर्वांनी आपले दोन्ही हात वर करा सर्वांनी. आणि ज्यांनी पूजन केलं त्यांनी चला खाली चला. स्टेजवरची गर्दी कमी करा. एक भक्तिगीत आपण घेऊ. सर्वांनी खाली येऊन बसा. सर्वांनी आपापल्या जागेवर. बाबाजींचं पूजन संपन्न झालेलं आहे. आता कृपया कुणीही वरती येऊ नका. मानस पूजन आपल्याला करायचंय जागेवरून. आता बाबाजींचं प्रवचन आपल्याला ऐकायचंय. राजूभाऊ चला सगळ्यांना खाली घाला. बाबाजींचे आशीर्वचन आपल्याला ऐकायचे. चला सगळे खाली चला. गावडे सर सगळ्यांना खाली घ्यावं आता. सगळे खाली चला. मंचावरचे सगळे खाली चला. बाबाजींचं प्रवचन आपल्याला ऐकायचंय. पूजन आता संपन्न झालेले. प्रथम यज्ञ भूखंड धराधे. सर्वांनी हात वर करा. राजू प्रथम यज्ञ भूखंड धरापे पायी गाया लाज है. प्रथम यज्ञ भूखंड धरापे पायी गाया लाज
परम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की। धन्यवाद। यानंतर जगद्गुरु महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज आजच्या या सर्व पूजन सोहळा या ठिकाणी संपन्न पार पडलाय। या ठिकाणी मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो, आम्हाला एक चांगल्या प्रकारचं पुढील भावी आयुष्यामध्ये मार्गक्रमण करण्यासाठी आशीर्वचन आपण या ठिकाणी करावं। जय बाबा। मृत्युंजयाय रुद्राय अठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दन हंसो नारायणं शैवमेकाम् अष्टकं नाम शुभ केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरि पापनाशाय गोविन्द मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं सत्य सत्यं देवं निरञ्जनं गुरुवाक्य सत्यं सत्यमेकं परं वदामि अन्यथा शरणमस्ति त्वमेव शरणं मम आत्मकार्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजैव मार्ततुल्यदेव जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं शास्त्रात्मज वानरयूथमुख्य श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः। तस्मै श्री ओम शांतिये नमो नमः। महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि मराठवाडा ही संतांचं माहेर असतात म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी कुठे आलेलो आहोत माहेरगिरी कारण माहेरचा आनंद कोणाला विचारा त्याने जी कन्या सासुराला जाते पुन्हा रिटर्न घेतली की पुन्हा आल्यानंतर काय आनंद बघा त्या कन्याला होतो तसंच बघा आजचा हा बघा सर्व कोणता बघा बाबांना एक सहज मनानं विचारा बघा कोणता कुंभ बघा भरला असता की अनेक प्रकारचे कुंभ बघा या जगामध्ये कोण कशाने कुंभ भरलं कोण कशाने कुंभ भरतं कोण कशाने कुंभ भरतात लक्षात मात्र आमच्या या भक्त परिवाराला बघा विधीच्या रूपाने कुंभ असेल नामस्मरणाच्या रूपाने पण असेल अनुष्ठानच्या रूपाने असेल श्रमदानाच्या रूपाने असेल अशा अनेक माध्यम बघा हा कुंभ भरला आणि आज या उचमला बाबा ते भरून बघायला लागला असं बाबाने म्हटलं असेल मग प्रथम ज्या बाबांच्या आशीर्वादाने हे सर्व घडतं लक्षात आपण म्हणतो करील ते काय नव्हे महाराज लक्षात मात्र पुढलं अत्यंत बघा पुढलं गम काय महत्वाचं आहे काय म्हणतात काय प्रमाण म्हणलं आपण इथे करील ते काय तरी काय बीज अशा आणि म्हणून ज्या बाबाजीमुळे आपल्याला हे सर्व जागा आता अनेक दर्शन आपल्याला घडलं नाही आतापर्यंत मात्र या वेळेला जे दर्शन कर अनेक वर्षाचं बघा आपलं अनेक प्रत्येक भक्ताने आपण तर थेंबे तळी साथ केली प्रत्येक भक्ताने
थोडं थोडं पुण्य बघा या जे का आपल्याला प्राप्त होतंय बघा त्याच्यामध्ये टाकलं लक्षात आहे. आणि त्यामुळे जसं थेंबे थेंबे तरी साचे तसा बघा आपल्या सर्वांच्या पुण्याचा कुंभ या ठिकाणी भरला आणि या ठिकाणी आपल्याला बाबांच्या कृपा सर्वांनी जगद्गुरूचा बहुमान आपल्याला सर्वांना म्हणून प्रथमतः ज्या बाबाची आपण सर्व मोठ्या प्रेमाने भक्तीने श्रद्धेने काय म्हणतो ओम जगद्गुरू जनावरांसाठी ओम जगद्गुरू जनावरांसाठी योगी महाराज यांच्या कृपा सर्वांनी ज्यांचं अधिष्ठान आपल्या समोर बघा पालखीमध्ये प्रतिमार्पण आहे. या भूमीमध्ये बाबाजी जनेश्वराचं बघा सुंदर असं शिवलिंग स्थापन केलेलं आहे लक्षात. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये बघा काय आहे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये कोण आहे बघा सर्वांच्या हृदयामध्ये बाबाजी बघा भरले लक्षात. म्हणून अशा बाबांच्या पवित्र शासन जरूर करूया. ह्या भूमीतील आता सांग आपला जनेश्वर महादेव असेल की त्याप्रमाणे गणेशाचा अधिष्ठान हनुमंताचा अधिष्ठान रेणुकामाचा अधिष्ठान अशा अनेक देवता देवता या भूमीमध्ये बघा आपल्याला मंदिराच्या माध्यमातून मूर्ती पण पाहायला मिळतात. अशा सगळं देवी देवांचे वंदन करूया. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र व्यवस्था छत्रपती संभाजीराजांची भूमी या पवित्र भूमीला वंदन करूया. त्याप्रमाणे आपल्या स्वदेशी गोमातेला वंदन करूया. आणि सोहळ्या प्रसंगी काही बघा काही तासा म्हणतो काही तासात म्हणून की या सोहळ्याचं आपण ठेंगी पडली बघा सोहळ्याची ठेंगी पडली आणि ती ठेंगीचा उद्रेक आता या ठिकाणी आपण पाहत आहोत. अशा रीतीने बघा आजचा सोहळा या ठिकाणी समोर या सोहळ्यात करीत असलेले आमचे बघा ज्यांना पुढील नियोजनासाठी प्रयागराजा कुंभमेळ्यामध्ये पाठवण्यात आलं असे श्री स्वामी जनेश्वर सिंग महाराज. त्यामुळे त्यांच्यासमोर असला का विष्णू महाराज त्यांना सुद्धा आता संस्कार त्यांना दृष्टी ब्रह्मचारी संस्कार झाले आणि त्याचं नामकरण काय करण्यात आलं विष्णू महाराजांचं विवेकानंद लक्षात त्या टाळी बघा की त्यांच्या शिवाभाऊ त्यांच्यासोबत गेले ते अजून कोण तुमच्याबरोबर बघा असे काही नियोजन गेले होते. सुंदर न्यूज बघा त्या कुंभमेळ्यामध्ये आम्ही केलं आणि त्यानंतर बघा आपल्या ठरल्याप्रमाणे की बाबांची आपली परंपरा आहे की अनुष्ठान आणि यज्ञ सोहळा बघा. आणि अगोदरच आपण त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की 27 जानेवारीला आपला सोहळा अनुष्ठानांचा शुभारंभ त्या ठिकाणी होणार आणि 3 तारखेला सांगता होणार. आणि त्या अनुषंगाने 27 तारखेला सर्व भक्त त्या ठिकाणी पोहोचले उपस्थित झाले आणि त्या ठिकाणी तो अनुष्ठानाचा सोहळा बाबांच्या परंपरेनुसार नियमानुसार बघा सुरू झाला. विचार करा बाबांना अतिशय बघा आश्चर्य वाटतं नव्हे. आता बघा की हृदयाला पाजर फुटणारे बघा व्रत त्या अनुष्ठानामध्ये बघा आपले भक्त करायचं लक्षात आहे. काय हृदयाला पाजर फुटणारी व्रत लक्षात घ्या साधी गोष्ट नाही. आणि त्या ठिकाणी आमच्या विवेकानंद जाहीर करावं की ह्या 7 दिवसामध्ये प्रयागराजमध्ये कोण बघा हायवर अनुष्ठान करावा कोण हायवर अनुष्ठान करावा. काय आमच्या माता गेली आणि काही भक्त बघा उभे राहायला लक्षात गेले. त्यासाठी उभे राहिले 7 दिवस काय करायचं खायचं नाही प्यायचं नाही बघा ब्रह्मटोकून स्नान करायचं मौन व्रत करायचं मौन व्रत बघा मौनाचं व्रत पालन करायचं. आणि काय बघा जप काय करायचा बघा जप करायचा गुरुमाता जप करायचा. ही साधी गोष्ट नाही. आपण तर भक्ती सुळावरली पोळी आणि त्या अनुषंगाने की काय बघा हायवरचं व्रत त्या भक्तांनी बघा 7 दिवस बघा त्यांनी काही माता बहिणी उपस्थित होत्या ज्या टाळून श्रद्धेचं बघा आपण आनंद करतो. इथेच आपण बघू ना आजपर्यंत कोणी हायवर किंवा पाण्यावर त्यांनी अनुष्ठान केलं त्यांनी जागी उभे राहावं महिला पुरुषमध्ये. आम्ही हायवर किंवा पाण्यावर अनुष्ठान केलं कशावर केलं पाण्यावर हायवर कोणी ऐका हायवर कोणी इकडं आमचे हायवर बघा ना जर टाळवल्या भक्तांच्या श्रद्धेला सांगतो. विचार करणं साधी गोष्ट नाही ना. 7 दिवस काय करायचं नाही खायचं नाही बरं का प्यायचं सुद्धा नाही आणि नियमाचं पालन करायचं लक्षात.
काय बघा श्रद्धा, काय निष्ठा असू शकते बघा, काय गुरुभक्ती असू शकते, काय मनाचा कंट्रोल मनावर कंट्रोल बघा त्या काय असू शकतं, हे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. मग पुणे जरा टाळी याबद्दल अभिनंदन. आपण बघा अशा अनेकाचे व्रत बघा व्रत करू बघा, कुंभ बघा विषय काय कुंभ बघा हा कुंभ कशाने बघा व्रत आला तर वर्षाला किती आता सगळं घेऊन हे 25 वर्षापासून आपण तर बाबाजी बसून या कुंभाला भरायला सुरुवात झाली असेल. अशा माध्यमातून तो अनुष्ठान सोहळाही त्या ठिकाणी मोठ्या आनंदाने घेऊन त्या ठिकाणी संपन्न झाला. शाही स्नानाचा मध्ये योग आला होता. आपल्या मौनी अमावस्या निमित्ताने मात्र त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडल्यामुळे त्यांच्या इच्छेने विश्रांत झाली पहिली आणि विचारानं त्यांना त्या ठिकाणी भगवंताने घेऊन गेली आणि त्यामुळे नंतर योगीजींच्या आदेशानुसार का विशिष्ट संतांना ज्या की शाही स्नानासाठी त्यांनी पादुका घेऊन जावं एक सन्मान म्हणून आणि त्यांनी त्यानुसार बरं स्नान केलं. नंतर मात्र सर्व साधू संतांनी मीटिंगमध्ये विषय केला, निर्णय घेतला की आता जे वसंत पंचमीला बघा स्नान ते सुंदर बघा मिळलं पाहिजे आणि त्यात सुंदर असं नियोजन झालं आणि वसंत पंचमीला स्नान होणार स्नान होणार बरं. त्याआधीच बघा त्याआधीच त्या ठिकाणी आपले राष्ट्रीय अध्यक्ष का आपले शिवगिरी महाराज असतील, आपले आपलं विष्णू महाराज म्हणजे आताचे ते विवेकानंद असतील. आणि बघा त्यांनी प्रस्ताव मांडला, काय त्यांनी प्रस्ताव मांडला, काय त्यांनी प्रस्ताव मांडावा, काय प्रस्ताव मांडावा म्हणजे आता आपण आता महामंडळाच्या लायनीत नाही म्हणजे त्यांनी काय बोलतो म्हटलं म्हणजे आता महामंडळाच्या लाईनीत आपण नाही म्हणे आपण नाही. आणि मग आपल्याला या ठिकाणी कोणती पदवी आपल्या परंपरेला कोणती पदवी शोभू शकते गुरु असा बघा प्रस्ताव त्यांनी मांडला. असा प्रस्ताव त्यांनी मांडल्यानंतर बघा आम्ही त्यांना मुद्दा बघा 2 वाक्यात त्यांना मुद्दा सांगितला. म्हणजे हम तो एक फकीर आहे, हम तो फकीर आहे, अरे हम छोटे गुरु भक्त आहे. आम्ही त्यांना काय 2 वाक्यात सांगितलं हरिगिरी महाराज बघा हरिगिरी महाराज त्यांना 2 वाक्यात आम्ही काय सांगितलं की तो बहुत बढ़िया सम्मान आपकी बात कर रहे बोले लेकिन हम तो एक फकीर आहे और एक छोटे गुरुभक्त आहे. असं बघा वाक्य वापरल्यानंतर म्हटलं त्यांनी सांगितलं आम्हाला काही अपेक्षित नाही म्हटलं या जगद्गुरू पदाची वाटा त्या सन्मानाची. नंतर मग असं त्या ठिकाणी मुद्दा शेवटी त्यांना निर्णय देण्यात आला की आम्ही आमची जे सर्व संत मंडळी उपस्थित आहेत या कुमारच्या निमित्ताने त्या ठिकाणी सर्व बैठक घेतील आणि आपला निर्णय कळवतील. आणि त्यानुसार बघा मग सर्व मंडळी आपली संत मंडळी त्या आपल्या शिबिरामध्ये आली 14 सप्टेंबरला आणि शिबिर आल्यानंतर सामने त्यांनी बैठक घेतली आणि बैठकीने म्हणलं तुम्ही ठरवा. म्हणलं बाबाला काही जगद्गुरू लागत नाही म्हटलं तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही ठरवा हे समज घ्यायचा काही. आणि मग त्यांनी काही सुंदर चर्चा संवाद मंथन त्यांनी मंथन केलं. सर्व एक सूर काय काढला त्यांनी कसं सूर काय काढला म्हणे ते जर आखाडा जर द्यायला तयार असेल तर आपल्याला घ्यायला काही बघा हे आपण सन्मानाने पदवी असा सर्व संतांनी काय प्रस्ताव मांडला आणि एक लोकांनी टाळेवर सर्व संत आमचे नागेश्वर होते. त्याप्रमाणे आमचे महादेवगिरी महाराज असे देवानंदगिरी महाराज ज्यांना 5 संतांनी त्यांनी संन्यास दीक्षा त्यांनी संन्यास संस्कार त्यांच्यावर झाले. 11 नष्टी ब्रह्मचारी बघा त्या ठिकाणी भगवा कपड्यामध्ये नागेश्वर त्यामुळे 11 बघा त्या ठिकाणी नशीब ब्रह्मचार्यावर संस्कार झाले. 6 उपनयन की उपनयन केल्यानंतर त्याला घरी जाता येत नाही, संपूर्ण जीवन त्यांना संतांच्या गुरूच्या चरणी अर्पण करावं लागत असतं. ते उपनयन संस्कार झाले. तर त्याप्रमाणे बघा की आपले लहान बालक गेले काय आपले लहान जेवायला गेले पण ते एक जण तिकडे हा एक जण आहे पण बसली बरं. अशा बघा छोटी बाळं बघा किती बघा पुण्यवान त्यांचे माता पिता त्यांच्या माता धुण्या देवाला की काय श्रद्धा विश्वास त्यांचा असेल बाबांच्या परंपरेमध्ये. अशा अनेक माता पित्यांनी काय केलं असे लहान बालं बघा काय केले बघा संप बाबांची सगळी त्यांनी अर्पण करून टाळे होत्या माता नसतात आणि धन्य माही झाले. असे काय मग सातार साधक आहेत आमचे बालक आहेत की ज्या आमच्या माता पित्यांनी काय केलं
धर्म केले, बाबांची परंपरा केली, बाबांचे भक्ती मार्गामध्ये बघा यांना अर्पण केलं असं. काय नाही काही हां ठीक आहे हां तुला जे येतं ते बोल काही. अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 242. निष्कामता दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोगड्या आलामणी वाटोवाटी भेटी हरिप्रियांचे अर्थ. हृदयामध्ये निष्काम भाव प्रगट होतो. आत्मस्वरूपामध्ये दृष्टी व कोट्यान कोटी पुण्य त्यावेळी हरिप्रियांची भेट होती. अध्याय क्रमांक 10 ओवी क्रमांक 35. सद्गुरूंचे नाममात्र तेजे आम्हा वेदशास्त्र सगळं मंत्रावर इष्टमंत्र नाम सर्वत्र गुरूंचे अर्थ. सद्गुरूंचे नामच केवळ आपल्यासाठी वेदशास्त्र आहे व तोच मंत्र सर्व मंत्रामध्ये श्रेष्ठ असा मंत्र आहे. अध्याय क्रमांक 12. आपण कोणत्या मंदिरात आहोत? संत एकनाथ मंदिर. हां संत एकनाथ. त्याच संत का भागवत कोण लिहिलं आहे? संत एकनाथ महाराज. संत एकनाथ भागवत ग्रंथ संत एकनाथ महाराज. त्याच भागवतातल्या भव्या आमच्या बालकांनी त्या काळीसारख्या 2च वेळा मात्राची महत्वाच्या वगैरे त्यांनी या ठिकाणी सांगितल्या. अध्याय सांगितलं, दुसरा अध्याय सांगितला आणि नंबर 242 सांगितला. काय त्या कवीमध्ये त्यांनी काय सांगितलं? हां निष्कामता आनंद पुण्य रोकड्या लाभती त्या भेटी होय. म्हणजे बघा संतांची भेट कोणाला करायची, कोणाला होते याचं वर्ण बघा नाद मारून केलं. काय सांगितलं पहिल्या याच्यामध्ये? अनेक जन्म बघा निष्काम पुण्य केलं असेल. काही निष्काम बघा सेवा केली असेल, त्या सेवेचं पुण्य आहे. अनंत पुण्य कोटी आणि कोटी लक्षात. रोकड्या लाभती पाठवण्याच्या अशा रीतीमध्ये ज्याच्या रोख व्यासवर पुण्य प्राप्त असेल त्यांनाच काय होते? संतांची भेट लक्षात. म्हणून तर आपण सर्व किती पुण्य आपण पुण्य आहोत तर टाळी म्हणजे पुण्याचं. दुसरा त्यांनी ओवी आपल्याला अध्याय नंबर 10 म्हणजे 10 सांगितली. ओवी नंबर किती? 35 केली. आणि त्यावेळी त्यांनी काय म्हटलं? सद्गुरूंचे तेच आम्हा सकळ मंत्र नाम सर्वत्र. आता गुरुचं नाम गुरुचा मंत्र बघा किती श्रेष्ठ किती महत्वाचं याचं वर्णन यावरून केले. काय म्हणतात? सद्गुरूंचे नाम मात्र तेच आम्हा. म्हणजे सद्गुरूचं नाम आमच्यासाठी काय वेदशास्त्र असं मला लक्षात घ्या. एवढेच नाही तर जेवढे मंत्र जगामध्ये आहेत ना त्या सर्व मंत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ मंत्र कोणता? म्हणून आपण सर्व मोठ्या भक्तिप्रेमाने काय म्हणत असतो? ओम गणाय नमः. बाबाने आणखी प्रश्न भरला. काय प्रश्न भरला? म्हणलं देवाने किंवा या आकड्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हे विचार का आले की या भावांच्या परंपरेतल्या या गादीला काय आपण काय करावं? विशेष करावं, सन्मानित करावं. यांना काय द्यावं? कोणती पदवी द्यावी? असं बघा बाबांना प्रश्न पडला. बघा मग का विचार आले सर? सहज मग बाबांना आठवलं बरं की म्हटलं आपणही बाबाजींना काय म्हणतो? जगद्गुरु. किती दिवसापासून म्हणतो आणि ते आपल्याला कोणी सांगितलं का? बरं का कोणी सांगितलं नाही. मात्र म्हणतो ना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे आले किंवा बचानेवाला भगवान मारनेवाला या होती बघा की त्या भगवंती इच्छेनुसार म्हणून आपण सर्व काय म्हणतो? ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय. जगद्गुरूचा गर्वित अर्थ काय असावा? आपण तो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जर आपण बाबाजीचं गाव जीवनचरित्र बघितलं का? जीवनचरित्र आपण बाबाजीचं बघितलं तर का बालपणापासून तर अखेर शेवटच्या श्वासापर्यंत बाबाने आपलं ध्येय कोणासाठी जेवलेलं आहे? विचार करणं. हो तपश्चर्या बाबाजीने अंधश्रीमध्ये केली. ती कशावर केली? वाटीबरोबर दूध आणि एक लक्षात. ती किती वर्ष? बघा 16 वर्ष. विचार करा. आणि असं कोणतं? दररोज 18 तास सिद्धासन बघा. सर्व राजाच्या शासनाचा सिद्धासन बघा. त्या सिद्धासनावर बसून बघा बाबाजीने काय केलं?
बघा तपश्चर्या केली. तपश्चर्यानंतर बघा आपण तो तपीविने दैवतलं जिद्याविने रुजविने इथं या न्यायाने बघा तप केल्याशिवाय बघा भगवंत भेटत नाही तर दर्शन होत नाही. बाबांच्या तपश्चर्यामुळे कोणा यावं ते त्या ठिकाणी यावं लागलं. या स्थितीचा चक्र चालत आपण विश्वाद्य विश्वविक्रम विकिरण वैन पंचवत्र प्रेम प्रकार अशा भगवान बघा शिवाने बाबाजीनं काय आदेश केला माहिती आहे का? काय आदेश केला? ईश्वराचा जोर धाकर आदेश कोणी केला? भगवान लक्षात घ्या. भगवान साम सदाशिव नागेश्वर बघा नागेश्वर महादेव भगवान भगवान शिवाने बाबांनी कोणता आदेश दिला? विनायकेश्वराचा जीर्णोद्धार कसा किती अवघड ते स्थान आणि ते मंदिर लक्षात घ्या. आणि त्याचा जीर्णोद्धार कोणाला सांगितलं? भगवान शंकराने बाबाजी लक्षात घ्या. आणि आता शिरसावंत करून बाबाजी प्रथम पुढे गेले होते लक्षात जर म्हणून अशा रीती बघा तर बाबांचं जीवन चरित्र बघितलं तर बघा काय काय वरचं बघा बाबांनी आपल्या जीवनामध्ये गेले अशा पहाटे आता राजून सांगितलं का पहाटे काय 3:30 बघा 3:30 वाजता बघा बरोबर बाबाजी उठायचे उठून बघा स्नान संध्या आठवल्यानंतर 5 वाजता विधी लागा. जी विधी तुमच्या आमच्यासाठी बाबांनी वरदान दिलेली आहे. आणि बघा मंत्र जगामध्ये बघा 2 प्रकारचे मंत्र विशेष जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक आघोरी मंत्र आणि एक दैविक मंत्र असते. दैविक मंत्राचा प्रभाव काय असतो? त्याने आपल्या सत्कर्माचं फळ मिळत असते. काय म्हणतं आपल्याला बघा फळ कोणत्या दैविक मंत्राने काय म्हणतात आपल्या अनेक फळ प्राप्त होतं आपल्या मनोकामना पुरवतात. आणि आघोरी मंत्र म्हणजे काय? कोणाचं काय तर दूधच काय करायचं उडून द्यायचं कोणाला पोरगं करून द्यायचं अशाने बघा आपण दुःख काय थोडक्यात दुसरं दुःख देण्याचं काम करणं काय याला आघोरी विद्या लक्षात घ्या. ज्याला बाबाजींना सुद्धा बरं का नागाबाबांनी 2 पुड्या हातात गेल्या 2 पुड्या 2 हातात घेतल्या बरं का बाबाजींना देण्यासाठी. आणि काय म्हणतात नागाबाबाजींना मैंने बेटा देखो बरे ये पुड़ी ये बोले बस में पुड़ी ये बोले तर इससे क्या होगा बोले जर तुला एका गाव जर त्रास द्यायला लागलो म्हणे तर काय करायचं म्हणे त्या त्रास देणाऱ्या गावाच्या येशीमध्ये काय करायची पुडी काय बघा काय करायची पुरायची सर्व गावाला कोणता कार्यक्रम सुरू होईल कसं. बाबाजीने हात जोडले म्हणे गुरु महाराज मला अशी काय विद्या घेऊ नका अशी काय पुढे घेऊ नका लक्षात घ्या. आणि मग पुन्हा नागा बाबा अर्धा गुरुदेव काय म्हणतात बाबाजींना म्हणे बेटा इससे अच्छाही होत आहे म्हणे काय या पुढीने अच्छाही होत आहे लक्षात का. ज्याला बाबाजीने ते वाक्य ऐकलं गुरुदेवाचं वाक्य ऐकलं इससे अच्छाही होत आहे म्हणे तर बाबाजीने मग बघा पुन्हा काय गेलं नम्रतेने की जर म्हणे यापुढे जर अच्छं जर चांगलं होत असेल तर जरूर मी ते गेला तयार आहे. मग बाबाजींनी बघा नागाभाऊ गुरुजी पुढे घेतलेली कशाला घेतली मग आजपर्यंत की नाही बाबांच्या भस्मावळी गेली 20 वर्ष लग्न झाल्याने महिलांना काय झाले काय ना काय 40 वर्ष बघा 40 नाशिकचे महिला बघा 47 किती विचार ना आपण दम बडी चीज आहे दम झाल्याने बरोबर असतात विचार करणार ज्या पती पत्नीने 47 वर्ष बघा काय वाट आपण तर म्हणतो वेटिंग वेटिंग यासाठी आपल्याला मूलभाव काय सदाबाबांच्या लक्षात येईल. 47 वर्षानंतर बघा बाबाजींच्या कृपेने बघा प्रसाद बाळून त्याने काय दिलं एक पुत्ररत्न दिलं जरा टाळ्या त्या श्रद्धेत आपण अनेक बघा अनुभूती भक्तांना आणले. म्हणून बघा या आपला मुद्दा आहे कुंभ बघा कुंभाराचं काम किती दिवसापासून बसताना होतं लक्षात घ्या. आता प्रयागाचा कुंभ जसं पहिला कुंभ भरला होता आपला त्यावेळेला आकडेने आपला गेल्या कोणत्या पदाने सन्मान केलं होतं महामंडली श्री एखादा महामंडली या पदाने घोषित केलं होतं जर टाळे होते आखाड्याच्या बघा आपण तर जाणतेने गुरु त्याने बघा जाणतेने बघा त्या आखाड्याने काय केलं जाणं म्हणजे बघा ओळखलं की यांनाच ही पदवी का दिली पाहिजे सांगितलं त्यांनी कार्य आता सांगितलं ना आमच्या जिनेश्वरजीने सांगितलं की सर्व आखाडे काय करायचं असं बघत कोण काय करतो करते हरिगीत चला विचार लक्षात घ्या की खरोखर बघा त्या महात्म्यांचं खरोखर आपल्याला कौतुक गौरव करायला घेईल. जर जुन्या काळाची परिस्थिती जर बघितली ना त्यांच्या अगोदर की नाही अत्यंत बघा अत्यंत आपण होतं ना जरा ती परिस्थिती अत्यंत हालाकीची लक्षात घ्या. आता ज्यापासून बघा हरिगिरी महाराजा जुन्या आखाड्याकडे बघा आले आणि आल्यानंतर त्यांनी संपूर्ण भारत संपूर्ण जगात बघा या जुन्या आखाडी बघा शान वाढून गौर त्या टाळीवर हरिगिरी महाराज आपण आणि त्यानंतर
यात यात जुना पंचदशनाम शंभू पंचदशनाम जुना करावा याचे गौरवित असलेले आपल्या सर्वांचा एक स्वाभिमान असणारे बघा आचार्य जुना पुटाधीश आचार्य महामंडळेश्वर म्हणलं जातं श्री शेखदारा असे श्री स्वामी अवधेशानगिरी महाराज विचारले की खरोखर बघा की संपूर्ण जगामध्ये बघा त्यांचाही गौरव केला जातो आणि त्यांच्या बघा आखाड्याने काय केलं त्यांना संदेश आदेश दिला बघा किती बघा दोन का 3 घंटे बघा बरं का हे संपूर्ण चक्र फिरलं बरं किती घंटे 2 का 3 घंटे चक्र फिरलं आदेश केला कोणी हरिगिरी महाराजांनी कोण आदेश केला जुना प्लेस बघा त्यांना आदेश केला की आपण काय करावं संपूर्ण बघा तयारी करावी आणि त्यानुसार बघा अमरेशा महाराजांनी बघा तयारी केली आणि आम्ही त्याला का करू माहिती आहे का आम्ही तिकडे संघावर होतो आणि फोनचं बघा त्या आपली फारसं राग चिडली बरं का ते आमची विवेकानंद चिडली बरं का म्हणजे 8 फोन केले एकही उचली वाटतो तिथे खोल बघा सर जी होते ना गाडीमध्ये त्यांच्या लक्षात येईल आणि ते 12 चांगलं ठरलं असतात कारण त्यांचं काय म्हणतो वेळेवर आपण ती पोचलो पाहिजे असं त्यांचा हेतू त्या मागे झालेला होता आणि मग आमच्या गटाका ड्रायव्हर सुद्धा काय म्हणतो तो राजू उद्या टाईम त्या चांगला सोडा एवढ्या गर्दीमुळे बघा कोणालाही बघा त्या धक्का लावता त्यांनी गाडी इतकी जोरात होती गाडी वेळेवर बघा त्यांनी पोहोचायची असतात अशी एक रत्न बघा एक रत्न बाबांची अंबा आपण तालमीमध्ये बघा त्या जसं गायकामध्ये आमच्या तिकडे बाबांच्या कार्य अशा अनेक बघा हिरे रत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्या सर्वांच्या पुणेही बघा या कुंभामध्ये ती पुण्य बघा भरलं गेलं आणि संपूर्ण सर्वांच्या श्रद्धेनुसार भक्तीनुसार आपल्याला हा कुंभ भरला आणि त्या कुंभ भरल्यामुळे त्या जुन्या आखाड्याने आपल्याला काय केलं जगण्याला संबोधन करून आपला गौरव होता टाळी वाजून आपण म्हणून बघा स्वामीजी बाबा कसा काय समोर लक्षात घ्या हा जो सन्मान केला गेला जगद्गुरूचा हा काही शांतिगिरी बाबा लक्षात शांती बाबा नाही त्या कोणाचा आहे पहिला कोणाचा आहे जगद्गुरू बाबाजींचा लक्षात घ्या म्हणून आपण नेहमी एकच वाक्य प्रश्नार्थक सर्वांना सांगत असतो की काय सांगत असतो बाबाजी नसते तर नाही की बाबाजी नसते लक्षात घ्या आणि म्हणून लक्षात घ्या म्हणून लक्षात कोणामुळे बाबाजीमुळे लक्षात आणि नंतर जय बाबाजी भक्त याचं सर्व श्रेय कोणा द्यावं लागेल आपल्या सर्व जय बाबा भक्त परिवार देवाला टाळीवर भक्त परिवार आता बाबांनी पाहिलं ना यांना इतकं आनंद इतकं ओळखा ते कोण होते ते काही तसं विचारत नाही चला पहिलं बाबाला आपला श्रद्धा लक्षात नाही कोण काय सांगतं राजू काय बोलून राहिली हे काय बोलतं त्यांना त्याची काही प्रॉब्लेम लक्षात नाही पहिलं बाबा भेटायचं बाबा बाकी ते म्हणजे आम्हाला माहिती नाही जर टाळी आपल्या श्रद्धेचं असं आपल्या श्रद्धेचं भक्तीचं कौतुक केलं कमीच पडेल आणि जसं आता वडील साहेबांनी मुद्दा मांडला ना असं उत्तर असेच बघा उत्तर भक्ती श्रद्धा बघा तिशी बघा बाबांची आपली वाढणार तर काही शंका नाही आणि म्हणून अच्छा हा सोहळा जो या ठिकाणी आता महाराष्ट्रात यायचं बघा महाराष्ट्र यायचं आमच्या विवेकानंद विष्णू महाराजांनी मुद्दा मांडला म्हणजे आता तुम्ही महाराष्ट्रात जाणार म्हणे पाहता लोकांना कळालं पाहिजे लक्षात आहे मग आम्ही गाडीतून बसलेले होतो बसला त्यांच्या गावात ती विचारक मूर्ती माहिती नाही ती म्हणजे विचारला की लक्षात लगेच त्यांनी लगेच फोन लावला म्हणतो पण तुमच्या जवळ फोन लावला लगेच आणि आता बाबा येऊन राहिले बाबा येऊन राहिले म्हणजे आपला असा सन्मान आपल्याला केलेला आहे आणि लगेच त्यांनी बघा टोक आहे लगेच ट्यूब पेटली इकडे आणि इकडे गाव हे 100 बडकरी एक लक्षात घे लगेच ट्यूब पेटली लगेच बघा त्या ठिकाणी हा सोहळा त्या ठिकाणी जो आपल्याला पाहायला मिळत आहे लक्षात घ्या तर खरोखर आमचे आता यांनी मुद्दा मांडला दोन मुद्दा मांडला तर सर्व श्रेय बघा राजी गोष्ट बघा आम्हाला त्यांना आपले त्या आमची आपले ज्याला शिकून आपण दुसरं त्यांना तुम्ही बाबा एक गोळ झालं की त्यांना सहज मुद्दा मांडला म्हणून आता ही लोकांना काही प्रसाद व्यवस्था लक्षात घे रात्रीमध्ये कालच रात्री होतं नाही की त्यांना संधी देण्यात आला म्हणलं मग काही प्रसाद वगैरे गोष्ट झाली पाहिजे नागोद राजा म्हणून सांगून दिलं होतं असं म्हणून सांगून दिलं होतं पण मला आई आगी तयारी राहते का म्हणे दुधात साखर म्हणून आणि त्यानुसार बघा त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रसाद व्यवस्था केली जरा काळ्यावर त्यांचं आनंद आमच्या राजाने त्यांना संदेश दिला होता की काय करा प्रसाद व्यवस्था करा त्यानुसार
आणलं का आणलं का काय काय नाही हा महाराज माईक लावलेला आहे, बोला. निलगिरी पर्वत त्र्यंबकेश्वर तीर्थानापैकी प्रयागराजवरून बोलताय, बोला. त्याबद्दल महाराजांचे खूप खूप आरोग्य आहे. राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी चक्रवर्ती प्रार्थना करतो आणि त्यांचं जे कार्य चालू आहे त्या कार्याबद्दल त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. आणि अशाच त्यांच्या पाठीमागे भक्तजनांचा जनसमुदायाचा सर्वांचा जो स्नेह आहे तो टिकून राहावा आणि जनार्दन स्वामींच्या त्यांनी प्रार्थना करतो की महाराजांनी स्वामीजींचं कार्य फार मोठ्या येतोय आवाज येतोय हो फार मोठ्या गोष्टीवर घेऊन ठेवलेला आहे. तर महाराजांना माझ्याकडून आणि आखाड्याच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. महाराजांना खूप खूप अभिनंदन. आता बघा यांनी आपल्या सर्वांना त्यांचं गुणगत व्यक्त केले, प्रेम भाव व्यक्त केला, हे आनंद व्यक्त केला की म्हणजे एक निलगिरी प्रधान त्र्यंबकेश्वरला त्याबद्दल ठाणापती आणि चिंचणी माझा टाळी त्यांच्याही आता आम्ही धन्यवाद देऊया. असो माझा सोबत असताना आमच्या बाजारात पेटी पण बाबा आठवण आली म्हणजे जाती चालणी बघा त्या टाळी. आता ही चीड बाबांनी बघितली बरं का, कोणता चेहरा कधी किती वर्षापासून बाबांना बघी बाबांना दर्शन आले चेहरा बघा, पण किती वर्षापासून होतं. मग आपण होता जुनं ते गोडे जोड की नाशे सर्व जुने बघा प्रति महाराज या बद्दल टाळ्या घ्या बघताना म्हणून. आता बाबाकडे शब्द बघा आपल्या सर्वांच्या श्रद्धेचं भक्तीचं आणि विचाराचं बघा होतं तेवढं कमीच पडेल. म्हणून आपण बाबांच्या हीच बघा ही काय प्रार्थना करूया जसं आपले जोडी वकील साहेबांनी आपण मांडा शेवटी होता की तसंच आपण बाबांची काय प्रार्थना करूया की बाबाजी का तुम्ही अशाच नाही आम्हाला काय करणार प्रेरणा शक्ती द्या आणि आमच्याकडून आमच्यासारख्या येड्याकडून आमच्या रेड्याकडून वगैरे तुमचं कार्य जसं उत्तर कसं वाढत जाईल असा आशीर्वाद तुम्ही आमच्या पाठीमागे असावा हीच बघा प्रार्थना करून एक भावनाने आपण या करूया वरात करा. आणि बघा तसं बाबा तिथे बसले बरं का, आत्म बसले असताना आम्ही आमचे गणेश भाऊ गीत ऐकलं बरं का. गीत ऐकताच आम्हाला आमच्या राजू सेक्रेटरी वगैरे राजू सगळी आठवण झाली. म्हणलं आप बघा राजू पाहिजे होती बरं काय त्याचं आयुष्य बघा त्या टाळीवर बघण्याचे उत्तर कारण बघा त्यांनी सर्व बंधू माता काही लक्षात घ्या. आपण होतो ना एक मॉडेल फॅमिली होतं, मॉडेल फॅमिली लक्षात सरकारी म्हणजे काय मॉडेल जर टाळी वाजवून लक्षात घ्या. आत्मारामाने हंस लक्षात काय बघा जन्माला काय काय बघा माता पिता येत असं लक्षात घ्या. इथं अनेक माता पिता पण पाहतो जसं आपण होतं ना बगीचे फूल होते लेकिन गुलाब जैसे काय बगीचे फूल होते लेकिन गुलाब जैसे नहीं वैसे तो नहीं माता पिता होते लेकिन हमें राज्य सरकार जैसे नहीं राज्य सरकार वगैरह आपल्या गुरुंचं बघा आपल्या मुखात बघा नेहमी वारंवार एक स्मरण काय एक स्मरण बघा झालं पाहिजे. जसं आमच्याकडे बघा लग्नाची टाळी बघा बरं का दररोज 25,000 काय बरोबर ना 25,000 काय 20 का 25,000 जो बघा दररोज करतात वर्षात ज्या टाळ्या बघा त्यांच्याच प्रतीचं बघा असे बघा अनेक भक्त बाबांच्या कार्यामध्ये आहेत आणि त्यांच्या पुण्याच्या भागवर कळत भरून राहिला आणि त्याच्यामुळे लोक तुमच्या सर्वांमुळे बरं का कोणाच्या कोणत्याच भक्तीमुळे कोणाच्या कोणत्या शक्तीमुळे कोणाच्या कोणत्या सेवेमुळे बघा ते सांगते पहिला जोर केलं बघा लढायचं लागा पुढे मारवायला लढायचं असू द्या ते त्याला दुसऱ्या राजावर कुठे आपल्या किती गदगदचे राजे कुठे हा आहे बघा जर टाळू असं
असे अनेक बघा तुम्हाला सांगितलं अशी बाबाजींनी बघा बाबाला हा स्वामी बरोबर आणि अनेक प्रकारे स्वामी म्हणतात नंतर बाबांबरोबर स्वामी म्हणतो. तो कोणाला काय दिलं, कोणाला काय मिळतं, कोणाला काय मिळतं, कोणाला काय मिळतं, कोणाला काय कोणाला काय मिळतं. मात्र बाबा स्वामी बोलता वाटतो बाबाजींनी बघा बाबाजींनी काय दिलं बरं का. जमीन नाही, पैसे नाही बरं का, धन नाही, काहीच नाही. तर बाबांनी आम्हाला सर्वात दिलं. काय दिलं असेल बरं का. शिवभाऊ सारखे बघा, राजेश सारखे भाऊ आमचे जाधव मग मिस्त्री सारखे बघा असे. त्यावर आमचे सर संजीव मराठे, संजीव मराठे कुठे, संजीव मराठे गेले काय. हां मराठे आहे संजीव मराठे. खांदे संजीव मना का मना संजीव मराठे असे बघा अनेक असे अनेक हिरे रत्न म्हणजे बघा बाबांना दिले. याच्या बघा दुसरं बघा बाबांना दुसरं वगैरे बघा स्वामी मंत्र साहेबांचा टाळ्याला या सगळा बघा असे हिरे रत्न बघा बाबांना दिले. याचा खरा बाबांचा आम्हाला. आणि लोक म्हणते बरं का तुम्हाला कसं काय तुम्ही कसं काही काम करता बरं का. म्हणलं आमच्याकडे कोणती बँक नाही काहीच नव्हतं. आमची बँक कोणती म्हणलं आमची फक्त हीच बँक आहे बरं का. काय आमची फक्त हीच बँक आहे. जेव्हा लागेल तेव्हा चेक घ्यायचा आणि त्या बँकेमध्ये काय करायचं. त्यामुळे आपलं काही कमी का तेव्हा आपलं म्हणतात काय आपल्याला कमी करून देत नाही. असं महिमा या बाबांच्या कार्याचा आहे. म्हणून कोणच आपल्या सगळ्यांच्या सेवेचं सर्व टाळू अभिनंदन या ठिकाणी. उभे 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 आज आनंद उत्सव की नाही नाचून खाऊन. हां हां बरं सुनो रे भाई हमारी राजेश जी या ठिकाणी मला वाटतं आज आपण सगळेजण पावन झालेलो आहोत. म्हणजे कुंभमेळा महाकुंभ त्यातनं आमचे जगद्गुरु शांतिगिरी माऊली यावी आणि त्यांचा चरणस्पर्श व्हावा. मी सांगितलं की आमच्यासाठी आजची ही दिवाळी आहे. आम्ही दिवाळी आजच साजरी केलेली आहे. महात्माजींनी जगद्गुरु शांतिगिरी महाराजांनी आता माझ्या मातोश्रींचा आणि पिताश्रींचा उल्लेख केला. लहानपणापासून आध्यात्मिक संस्कार फक्त त्यांच्यामुळे झाले. बाबाजी तुम्ही तुमच्या मुखातून त्यांचं नाव घेतलं हे जन्माचं सार्थक झालं असं मी समजतो. आणि मी 4 ओळी फक्त सांगणार आहे की आम्ही भाग्यवान आहोत. किती भाग्यवान आहोत. आम्ही भाग्यवान आहोत कारण आम्ही भारत देशात जन्म घेतलेला आहे. आम्ही भाग्यवान आहोत कारण आम्ही भारतीय आहोत. आम्ही त्याही पेक्षा भाग्यवान आहोत कारण आम्ही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्म घेतलेला आहे. आम्ही त्याही पेक्षा अधिक भाग्यवान आहोत कारण आम्ही हिंदू संस्कृतीत जन्म घेतलेला आहे. आणि आम्ही त्याही पेक्षा अधिक भाग्यवान आहोत कारण आम्ही जगद्गुरु जनार्दन बाबाजींचे जगद्गुरु शांतिगिरी बाबाजींचे परम भक्त आहोत. कट्टर भक्त आहोत. जगद्गुरु स्वामी जनार्दन महाराज की, जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की, भारत माता की. या ठिकाणी जेव्हा महात्माजी आले, जगद्गुरु या ठिकाणी आले, तुम्ही महाकुंभ जनेश्वर बाबा आपण आलात आणि माझा स्वर तिथे लागणार नाही असं कधीच होणार नाही. हा स्वर तुमच्या चरणी समर्पित आहे. पालखीचं आपण सांगितलं. मी सांगतो 2 मिनिटं फक्त मी घेणार आहे. सकाळी 4 वाजता जायचो. माझी आई माझे वडील म्हणायचे एवढ्या थंडीत गाता येईल का. दात कडकड 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 करायचे. त्या पहाडाच्या तिथे बसायचो. पण मी शिवांशाची शक्ती अनुभवली. त्या थंडीतही मी तेवढ्याच पहाडी स्वरात गाऊ शकलो. ही जगद्गुरु शांतिगिरी बाबांची आणि जगद्गुरु जनार्दन बाबांची शक्ती आहे. आज मला त्याच पालखीवर लिहिलेलं गीत सादर करण्यापूर्वी आज या सर्व टीमने राजेंद्र भाऊ आपण फार चांगला कार्य
कार्यक्रम आयोजित केला, पण तुम्हाला जो आशीर्वाद आहे यांचा कालच वाढदिवस झाला आणि मला वाटतं या बाबाजी परिवाराच्या वतीने एक छोटासा सत्कार आशीर्वाद मी त्यांना एक छोटस पुष्प आणले भक्तिगीतापूर्वी या ठिकाणी जगद्गुरूंच्या हस्ते त्यांना आशीर्वाद द्यावा अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी नंतर आपल्यासाठी भक्तिगीत या ठिकाणी सादर करणार आहे. पाहिजे होते चालते की श्रीकृष्ण गोपीनाथ भाऊ आहे जोर राजभाऊ राजा बसेल नारायण गोपीनाथ या ठिकाणी मी 1999 ला बाबाजींच्या पालखीवर जप तप अनुष्ठान या सर्व गोष्टींवर प्रभावित झालो. जगद्गुरु शांतिगिरी बाबांचं जे अनुष्ठान त्यांनी घेतलेले परिश्रम हा बाबाजींचा मळा फुललेला आहे. त्यामुळे मी गीत लिहिलं होतं, बाबाजींच्या मळ्याला आली गोड फुले, महात्माजींना दृष्टी आली बाबाजींमुळे. जगद्गुरु स्वामी जनार्दन स्वामी महाराज की, जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि त्याच पालखीचं जप तप अनुष्ठानाचं गीत या ठिकाणी. भाऊ धन्यवाद. पालखी आली बाबाजीची, पालखी आली बाबाजीची, एक मुखान सारे करू चला, जय घोष बाबाला. पालखी एक मुखान सारे करू चला, जय घोष बाबाला. पालखी तुमच्या आपण पावन झाले आहे. रांगोळी काढून सडा टाकून महिलाया औषध करीती, फुले उधळून महात्माची आशीर्वाद
जगद्गुरु हा सन्मान ही पदवी मिळाली. सर्वांनी हात वर करावेत. बाबाजींसाठी जोरदार ताली. तुमच्या मनात आनंद उभार झालेला आहे. साक्षात जगद्गुरु शांतिगिरी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे. जगद्गुरु शब्द टाका. महात्माजी आले शिवाजी महाराज